नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. तर पाहूया काय. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत असून अद्याप अनेक महिलांची के-वाय-सी होणे बाकी आहे. ज्यांची के-वाय-सी पूर्ण झाली त्या बहिणी आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. डिसेंबरची अखेरची तारीख नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, पण डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचा तसेच संक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर-जानेवारीचे हप्ते देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा आता अनुदानाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख लाभार्थी आहेत, ज्यापैकी काहींना अनुदानाच्या विलंबामुळे समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच के-वाय-सी न करता असलेल्या लाखांवर महिला अनुदानापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत के-वाय-सी करणे बंधनकारक आहे, अन्यथा अनुदान मिळण्यात अडचणी येणार आहेत. सध्या के-वाय-सी करण्याकडे महिलांचा कल आहे. ज्या महिलांनी के-वाय-सी पूर्ण केली आहे त्यांना अनुदानाचा हप्ता कधी येणार आणि याची प्रतीक्षा लागलेली आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर अखेरीस मिळतो, पण यावेळेस निवडणुका असल्यामुळे अद्यापपर्यंत तरी हप्ता जमा केलेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, असे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर व जानेवारीचे हप्ते देण्यात विचार सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं लक्ष अनुदानाकडे लागलेले आहे. ई-के-वाय-सीची मुदतवाढ मिळणार की नाही हे सुद्धा आता चालू आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुदत सरकारने दिली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे के-वाय-सीची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु जर तुमची के-वाय-सी राहिली असेल तर लवकरात लवकर के-वाय-सी करा व डिसेंबर व नोव्हेंबरचे हप्ते कधी मिळणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.